मध्येच येऊन लावता इथं आहेत. तर हे सर्व पुरावे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. FDAचा इन्स्पेक्टरचा पेपर जो MPSCच्या माध्यमातून घेतला जातो तो फुटलाय. त्याचे जे प्रश्न आहेत ते फुटलेत, हे आमचं सगळ्यांचं मत होतं. पण दुर्दैव असं MPSCने ते स्वीकारलं नाही. MPSCला आम्ही दबाव टाकून विनंती करून इन्व्हेस्टिगेशनला तपासाला तुम्ही सुरुवात करा असं सांगितल्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. पोलीस विभागाने इन्व्हेस्टिगेशन चांगलं केले, अधिकारी चांगलेत. CP मुंबई त्याच्याचबरोबर PI देसाई यांनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर काल रात्री 11 वाजता MPSCने मान्य केलं की FDAचा जो इन्स्पेक्टरचा पेपर आहे त्यातले प्रश्न हे फुटलेले आहेत. आम्हाला असं कळतंय की 3 अधिकाऱ्यांची नावं FIR मध्ये आहेत. अजून FIR आमच्यापर्यंत आलेलं नाही आणि इतर 6 लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली नाही. आपण सगळ्यांनी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. 1997ला MPSCचा पहिल्यांदा पेपर फुटला होता PSIचा आणि त्यावेळेसचे अध्यक्ष जे होते MPSCचे, काय नाव होतं त्यांचं, कर्णिक, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. 1.5 वर्ष जेलमध्ये होते. आता विद्यार्थ्यांची मागणी, आमची सगळ्यांची मागणी आहे की FDAचा हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले त्याच्याच बरोबर